जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 20/1/2025 बारामती शहरामध्ये महाराष्ट्र शासनाने 1957 साली महार वतन जमिनीवर बसस्थानक निर्माण केले आहे. गेली 20 वर्षापासून बसस्थानकाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी होत आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सोनवणे व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री रामदास आनंदराज आंबेडकर यांच्याशी पत्रव्यवहार करून थेट संवाद साधला आहे. संबंधित खात्याशीही पाठपुरावा केला, परंतु प्रशासनाने किंवा कुठल्याही नेत्यांनी दाद दिली नाही. महार वतनाच्या जमिनीवर बस थांबा निर्माण केला, परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी विलंब कशासाठी? पुणे जिल्ह्यातून शिवाजी फुले शाहू आंबेडकरी संघटनांनी महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध केला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सोनवणे व कार्यकर्ते यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सार्वजनिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. यातून होणाऱ्या परिणामास महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असे प्रशांत सोनवणे यांनी जाहीर केले आहे. बारामती संदीप झालं ते पुढे चला, झालं ते पुढे चला. नामांतर करूनही या लोकप्रतिनिधीला आणि या महाराष्ट्र शासनाला काही एक फरक पडलेला नाही. त्यामुळे आम्ही दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी या बारामती बसस्थानकाच्या आवारात माझे सहकारी दत्तात्रय वसंत माने व मी प्रशांत सोनवणे आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत. या आत्मदहनाच्या आंदोलनाची सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासन, बारामतीचे लोकप्रतिनिधी शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, अजितदादा संस्थापक अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशावरून आता जे आंदोलन चालू आहे सामूहिक मुंडनाचं, त्या आंदोलनाचा विषय असा आहे की गेले 15 वर्षापासून आपण बारामती बसस्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायची मागणी केलेली आहे. परंतु जे बारामतीचे लोकप्रतिनिधी आहेत अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याकडून या मागणीची अद्यापर्यंत दखल घेतलेली नाही. त्याच्या निषेधार्थ आम्ही वेळोवेळी आंदोलनं केलेले आहेत, उपोषण केलेले आहेत. आता हे सामूहिक मुंडन आंदोलन आता सध्या करतोय आपण. एक त्यांना इशारा देतोय की ह्याच्यानंतर जर आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल. दुसरा मुद्दा, भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या इंदापूर तालुक्यातील भांडलवाडी या ठिकाणी वीज उपकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, ऊर्जा मंत्री प्रजाक तनपुरे आणि आयोजकांकडून भारतीय संविधानाचा अवमान झालेला आहे. त्या घटनेला 4 महिने होत आले. आम्ही त्यावेळी 5 दिवस उपोषण केलेलं आहे प्रांत कार्यालयाच्या समोर, परंतु अधिकाऱ्यांकडून आणि यांच्यावर साधा गुन्हाही दाखल झालेला नाही अद्यापर्यंत. चौकशी तर नाही आणि गुन्हाही दाखल झालेला नाही. त्यामुळे आता परत काय झालेलं आहे की 2 पोलिसांनी SP साहेबांकडे तपास वर्ग केलेला आहे. तर त्याच्या निषेधार्थ आम्ही हे सामूहिक मुंडन आंदोलन करतोय. आता कालचाच विषय, 2 दिवसापूर्वीचा विषय असा आहे की अजित पवारांवर फेसबुकच्या माध्यमातून काही जणांनी
टीका टिप्पणी केली तर त्या 15 जणांवर वडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. मग जर संविधानाचा अवमान करणाऱ्या सुप्रिया सुळे, दत्तामामा भरणे, प्राजक्ता तनपुरे यांच्यावर जर राजद्रोहाचे गुन्हे दाखल होत नसतील तर संविधान मोठा आहे का? अजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. चला ठीक आहे, धन्यवाद. दत्तात्रय भरणे, प्राजक्ता तनपुरे यांच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. संविधानाचा अपमान करणाऱ्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बारामती बस केलं.